तर बावनकुळेंच्या वक्तव्याची कीव करावीशी वाटते असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। त्यांचा पक्ष किती कमजोर आहे यातनं सिद्ध झालंय असंही ते म्हणाले। त्यांच्या या वक्तव्याची एका बाजूला कीव करावी वाटते, तर दुसऱ्या बाजूला त्यांचा पक्ष किती कमजोर आहे हे देखील त्यातून आपसूक सिद्ध झालंय। ते सिद्ध होण्याचं कारण जे आहे ते स्पष्ट आहे, कारण त्यांच्या पक्षाला जनमत नाही, जनसमर्थन नाही। मुकू आमच्याजवळ 1 कोटीपेक्षा जास्ती कार्यकर्ते आहे असा सांगणारा भाजप जो आहे हा आता दुसऱ्यांच्या पक्षातले कार्यकर्ते घेतल्याशिवाय त्यांचं भागत नाही, हे असं चित्र आहे। आधीच त्यांच्या मंत्रिमंडळात काँग्रेसचे बहुतांशी जे मूळ काँग्रेसचे आहेत ते मंत्री झालेले आहेत, तर दुसरीकडे भाजप जे आहे ही काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते खाणारी चटकी नाही, असं जे आम्ही वक्तव्य केलं होतं तेच वक्तव्य अधोरेखित झालं। त्यांचा पक्ष पोकळ आहे, मोदी नावाच्या एका व्यक्तीचं नेतृत्व आमच्याजवळ आहे, फडणवीसांचं नेतृत्व आहे, ते खूप मजबूत आहे। याचा कांगावा करणाऱ्या भाजपचा पायाखालची माळू जी आहे ती सरकलेली आहे। त्यांना काँग्रेसचे कार्यकर्ते नेते घेतल्याशिवाय निवडणुका जिंकता येत नाही हे ध्यानात आलेलं आहे, आणि आजही त्यांच्या पक्ष हा पोकळी त्यांच्यामध्ये जाणवत आहे, म्हणून त्यांचं हे वक्तव्य आहे। आणि सोबतच काँग्रेसने जो धडाका लावलाय, सद्भावना पदयात्रा असतील, संघटनात्मक बांधणीचे विषय असतील, किंवा आमचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये पक्ष जो जनसामान्य तळागाळात जाऊन जे काम करतोय, यामुळे भाजप कुठेतरी हवालदिल झाल्याचं चित्र त्यांचं असं म्हणणं, काँग्रेसला पदाधिकारी नेते सांभाळता येत नाहीत। संग्राम थोपटे सारखे नेते ज्यांचं आयुष्य गेलं, मात्र तेही तिथून नाराज होऊन गेले। भाजपला काँग्रेसचे नेते घेतल्याशिवाय त्यांचं भागत नाही असं पण आम्हाला म्हणता येईल। आणि काल भक्त प्रल्हादाचा संदर्भ दिला होता की भक्त प्रल्हादांनी जसा नारायणाचा ठेवा, ईश्वराचा ठेवा करत असताना हिरण्य कश्यपूने सांगितलं की ते नाव घेऊ नको, माझं नाव घे, नाहीतर मी तुला मारून टाकेल, शिरच्छेद करेल। ही अशीच कुठेतरी परिस्थिती काँग्रेसच्या नेत्या कार्यकर्त्यांवर भाजपने निर्माण केलेली आहे की आमच्याकडे ये, नाही तर खोटे गुन्हे दाखल करू, आमच्याकडे ये, नाही तर ईडी लावू, आमच्याकडे ये, नाही तर तुझा कारखाना लंबा लावू, तुझ्या शैक्षणिक संस्थेमध्ये आम्ही हस्तक्षेप करू, असं भय दाखवून 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 आमच्यातले बरेचसे नेते हे दुर्दैवाने फुटलेले आहेत। त्यामुळे जो गेलेला माणूस आहे हा काँग्रेसचा आहे, आणि काँग्रेसचा विचारच तो सोबत घेतलेला आहे। भाजपच्या विचारांनी प्रभावित होऊन एकही व्यक्ती हा गेलेला नाही। जाणाऱ्या प्रत्येकाने काय सांगितलं की सत्तेशिवाय लोकांचे कामं होत नाही, त्यामुळे सत्ता हे केंद्रबिंदू ठेवूनच हे पलायन आमच्याकडून झालेलं आहे, हे वैचारिक पलायन नाही। संघटनात्मक बांधणी जी आहे ती करण्याच्या अनुषंगाने काँग्रेसचं काय पाऊल असणार आहे? कारण अशा पद्धतीनं काँग्रेसचे जे नेते आहेत हे पक्षांतर करतायत। ज्या नेत्यांनी पक्षांतर केलं ते खरं आहे, मात्र ते खरं जरी असलं तरी तो नेता गेलेला आहे, कार्यकर्ता सगळा काँग्रेस जवळच आहे, आणि आगामी काळात या कोणत्याही निवडणुका नाहीत, आणि या निवडणुका ज्या काळात नाही त्या काळात ही अधिक संघटना जे बांधणीचं काम आहे ते आम्ही करण्याकरता जोरकस प्रयत्न सुरू केलेले आहेत। त्यामुळे नेता आला नेता गेला, हे नेते उद्या पुन्हा युटर्न घेऊन काँग्रेसमध्ये हे वापस येतील, कारण हा भाजपचा जो पडदा जो आहे, मुखवटा जो आहे, तो आता हा लोकांच्या समोर खरा मुखवटा आलेला आहे। त्यामुळे नेते जातात आहे हे जरूर एक चिंतनीय अशा प्रकारची सामाजिक, म्हणजे ही काँग्रेससाठी नाही की माणसं कशी जातात, जो कालपर्यंत ज्या विचारात होता हे एका दिवसात विचार कसा बदलतो, ही गंभीर बाब आहे। मात्र देशातील, महाराष्ट्रातील जबाबदार विरोधी पक्षाच्या नात्यानं आम्ही आमची भूमिका पार पाडत आहोत। दुसरं एक होतं, विनायक राऊतांनी अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची एक ऑफर दिलेली आहे, काय वाटतं एकूणच? आता त्यांनी दिलेल्या ऑफरवर अजितदादांचा काय रिप्लाय आहे यानंतर याच्यावर अधिक बोलणं उचित राहील। त्यांना मुख्यमंत्री होण्याच्या अनुषंगानं त्यांची महत्वाकांक्षा आहे, त्या महत्वाकांक्षेतूनच त्यांनी स्वतःचा पक्ष हा फोडलेला आहे, आणि आता भाजपमध्ये राहून त्यांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पूर्ण होईल का होणार नाही, का पुन्हा त्यांना इतर मित्र पक्षांच्या सोबत महाविकास आघाडीत यायचं, या संदर्भात त्यांचा जो अभिप्राय आहे हा बघणं आता कुतूहलाचा विषय ठरलेला आहे। यावं असं वाटतं, तुम्हालाही वाटतं की त्यांनी यावं इकडे? मला जावं वाटत नव्हतं, ही माझी व्यक्तिगत भावना आणि भूमिका होती। आता यावं वाटायच्या संदर्भात ही माझी व्यक्तिगत असेल, पण हा राजकीय प्रश्न आहे, त्यामुळे त्यावर त्यांनी उत्तर दिलेले अधिक उचित राहील। कॅमेरा पर्सन व्यंकटेशसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।